मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भात मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीमध्ये पहिलं आमरण उपोषण केलं होतं. ते 16 दिवस. त्यानंतर जरांगे पाटलांनी एकूण 9 वेळा उपोषण केलं. 5 दिवस, 6 दिवस आणि अगदी 15 दिवस सुद्धा जरांगे पाटलांनी उपोषण केलं. त्यानंतर हा अंतिम लढा म्हणत 30 मेला जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले. मागण्या मान्य होत नाहीये तोवर उन्हातून मागे हटणार नाही अशी घोषणा त्यांनी केली आणि सकाळी 10 वाजता उपोषणाला सुरुवात केली. पण काही वेळातच जरांगेंच्या भेटीला मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आले. दोघांमध्ये चर्चा झाली तरीही जरांगे पाटील आंदोलनावर ठाम होते. त्यामुळे यावेळीही आंदोलन लांबणार का अशी चर्चा सुरू होती. पण उपोषण सुरू होऊन 24 तासही झालेले नसताना मध्यरात्री उशिरा बातमी आली ती जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतल्याची. पण मध्यरात्री 1:15 वाजता जरांगे पाटलांनी उपोषण मागे का घेतलं, सरकारची शिष्टाई फळाला कशी आली आणि मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या कोणत्या मागण्या मान्य झाल्यात, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 2 सप्टेंबर 2025 ला मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेलं मनोज जरांगे पाटलांचं उपोषण शासनाने दिलेल्या आश्वासनानंतर आणि काढलेल्या GR नंतर मागे घेण्यात आलं. पण ज्याच्यासाठी जिंकलो म्हणत उपोषण मागे घेण्यात आलं तेच होत नसल्याचा आरोप जरांगे पाटलांकडून करण्यात आला. 16 मेला मनोज जरांगेंनी अंतरवालीत एक पत्रकार परिषद घेऊन मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात दिरंगाई होत आहे, सातारा आणि हैदराबादचं गॅझेटियर लागू होत नाहीये, सारथीच्या सगळ्या योजना बंद पडल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, अशा अनेक गोष्टी सांगून एकूण 12 मागण्या घेऊन 30 मे पासून भर उन्हात उपोषणाला बसणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवालीत जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली. आंदोलनाच्या 1 दिवस आधी विखे पाटलांनी त्यांची भेट घेतली होती. मागण्यांवर विचार करून त्या लवकरच मान्य करू, पण तुम्ही उपोषणाला बसू नका असं म्हणत मनधरणीचे प्रयत्न झाले. पण जरांगे पाटील उपोषणावर ठाम होते. ज्यानंतर 30 मेला सकाळी 10 वाजल्यापासून जरांगे पाटलांचं उपोषण सुरू झालं. या उपोषणातून त्यांच्या काय मागण्या होत्या तर प्रशासनाला सापडलेल्या 58 लाख कुणबी नोंदींचा डेटा मराठा समाजाला तात्काळ उपलब्ध करून द्यावा, सामान्य मराठ्यांसाठी कुणबी प्रमाणपत्र काढण्याची किचकट असलेली प्रक्रिया सोपी करावी, सगळे सोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सुकर व्हावं म्हणून सातारा, औंध, पुणे आणि मिरज संस्थानांचे गॅझेटियर 1994च्या धर्तीवर लागू करावे, मराठवाड्याच्या मराठ्यांसाठी तात्काळ हैदराबाद गॅझेटियर लागू करावं, वेगवेगळी शिबिरं घेऊन सामान्य लोकांना माहिती द्यावी, कास्ट व्हॅलिडिटीसाठी येणाऱ्या सगळ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना करावी, आरक्षणाचे प्रश्न आणि कायदेशीर प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी मंत्रालयात मराठा आरक्षण कक्ष सुरू करावा, ओबीसी प्रमाणेच मराठा कुणबी समाजासाठी वेगळं मराठा कुणबी मंत्रालय स्थापन करावं, राज्यभरात मराठा आंदोलकांवर दाखल असलेले गुन्हे सरसकट मागे घ्यावे, आंदोलनात जीव गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि कुटुंबातल्या एका सदस्याला महामंडळात नोकरी द्यावी, कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीची मुदतवाढ करावी, सारथीच्या सगळ्या योजना तात्काळ सुरू करून पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या सवलती दिल्या जाव्या. या एकूण 12 मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं होतं. शनिवारी सकाळपासून हजारो मराठा बांधव अंतरवालीत दाखल होत होते. दुपारी सरकारच्या शिष्टमंडळाकडून आलेल्या विखे पाटलांनी जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण ती चर्चा निष्फळच ठरली. अशातच ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जरांगेंच्या विरोधात लवकरच आंदोलन करण्याचा इशारा दिला. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी अंतरवालीत नाटक सुरू असल्याची प्रतिक्रिया दिली. अंतरवालीत आलेल्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी उमटलेले हे पडसाद पुढच्या काही दिवसात आणखी दाट होण्याची शक्यता वर्तवली जात होती. दिवसभर उन्हात बसून असल्याने रात्री जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली. त्यांना उलट्या होऊ लागल्याची बातमी आली. हे सगळं सुरू असताना दुसरीकडे अंतरवालीच्या सरपंचांच्या घरी मराठा आरक्षणाचे अभ्यासक आणि सरकारच्या शिष्टमंडळात जरांगेंच्या मागण्यांवर चर्चा सुरू होती. रात्री 11:30च्या दरम्यान चर्चेची माहिती अभ्यासकांनी जरांगेंना दिली. जरांगे पाटलांनी मागण्या मान्य होत आहेत आणि त्यात काही त्रुटी नाहीत ही माहिती माध्यमांसमोरच महाराष्ट्रभरातल्या अभ्यासकांना सांगायला लावली. आम्ही सरकारने दिलेलं आश्वासन वाचून घेतलं आहे, त्यावर चर्चा केली आहे, त्यात काही त्रुटी नाहीत आणि या मागण्या आम्ही त्यांच्याकडून मान्य करून घेणार आहोत असं अभ्यासकांनी जाहीर केलं. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड त्याआधीच आंदोलनस्थळी दाखल झाले होते. या सगळ्या मागण्यांवर मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा झाल्याचं त्यांनी जरांगेंना सांगितलं. पण एकदा पुन्हा बोलून फडणवीसांना मागण्या मान्य आहेत की नाहीत याबद्दल कन्फर्म करून घेण्याचा आग्रह जरांगेंनी धरला. ते पुढे चालून बदलू शकतात
अशी टीकाही जरांगे पाटलांनी केली. रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास विखे पाटील, प्रसाद लाड हे आंदोलनस्थळी पोहोचले होते. त्यानंतर जवळपास 2.5 तास चर्चा झाली. जरांगेंनी केलेल्या प्रत्येक मागणीवर चर्चा झाली. त्यानंतर 58 लाख कुणबी नोंदीचे दस्तऐवज जरांगेंना दिले जाणार. ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना लगेच कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार. कास्ट व्हॅलिडिटीसाठी विभागीय आयुक्त 15 दिवसात बैठक घेणार. सातारा गॅझेट लागू करण्यासाठी सरकारला अजून 1 महिन्याचा वेळ दिला जाणार. शिंदे समितीला कुणबी नोंदी शोधण्यासाठी अजून 1 वर्षाची मुदत दिली जाणार. सर्टिफिकेट व्हेरिफिकेशनसाठी सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हेल्पलाईन सुरू करणार. आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री विखे पाटलांशी संपर्क साधण्यासाठी एक स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केली जाणार आणि मंत्रालयात स्वतंत्र मराठा कक्ष सुरू करणार. या जरांगेंच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. या सगळ्या मागण्यांसंदर्भात 2 दिवसात GR काढण्यात येईल असंही विखे पाटलांकडून सांगण्यात आलं. सोबतच हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्र देण्याची मागणीही मान्य झाली. तर उरलेल्या मागण्यांवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की व्हॅलिडिटी बाबत प्रत्येक 15 दिवसांनी आढावा घेतला जाईल. राहिला विषय मराठा कुणबी मंत्रालयाचा, तर त्यासाठी मी थांबणार नाही. आरक्षणाच्या लढ्यात बलिदान देणाऱ्या कुटुंबाला 15 दिवसात अर्थसहाय्य मिळणार आहे. त्यांच्या कुटुंबातल्या एका सदस्याला महामंडळात नोकरी देण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकारला वेळ देत आहोत अशी घोषणा त्यांनी केली. मग रात्री बराच वेळेपर्यंत माध्यमांच्या समोर झालेल्या चर्चेनंतर विखेंनी जरांगेंना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. अभ्यासकांच्या वतीने मागण्या मान्य झाल्यामुळे माझ्याही मते मागण्या मान्य झाल्याचं जाहीर करत विखेंच्या विनंतीला मान देत जरांगेंनी उपोषण मागे घेतलं. त्यानंतर औपचारिक भाषणं झाली आणि मध्यरात्री 1:15 जरांगे पाटलांनी विखे पाटील, प्रसाद लाड आणि उपस्थितांच्या हाताने पाणी पिऊन आंदोलन संपवलं. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना संभाजीनगरला उपचारासाठी नेण्यात आलं आणि त्यांच्या उपोषणावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमच्या शासनाने सुरुवातीपासूनच मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलाय. काल रात्री मंत्री विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी माध्यमांच्या समोरच मान्य केलेल्या मागण्या वाचून दाखवल्यात. आम्ही सकारात्मक काम करणारे लोक आहोत. आम्ही समाजांना एकमेकांमध्ये भांडायला लावत नाही. आम्ही ओबीसी समाजावरही कुठलाच अन्याय होऊ देणार नाही. त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही असं फडणवीस म्हणाले. तर दुसरीकडे जरांगेंच्या मागण्यांच्या विरोधात ढेकळात बसून आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या लक्ष्मण हाकेंनी हे आंदोलन स्क्रिप्टेड असल्याचं म्हटलंय. कुणाचा तरी पॉलिटिकल स्कोअर सेटल करण्यासाठी हे आंदोलन होतं. जरांगे दिवसभर उन्हात असताना शासनाने दाखवलेली तत्परता ही तत्परता नसून लाचारी होती. दिवसभर उन्हात मेंढ्या राखणाऱ्या मेंढपाळावर सरकारला दया येत नाही. जरांगेंच्या दबावाला बळी पडून कास्ट त्रुटीने करणाऱ्या समितीवर सरकारने दबाव आणला तर आम्ही त्याला विरोध करू. संख्येच्या आधारावर बोगस सर्टिफिकेट वाटणाऱ्या तहसील कार्यालयावरही आम्ही हल्ले करू अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हाकेंनी दिली आहे. त्यांच्या सोबतच मान्य केलेल्या मागण्यांवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी यामुळे ओबीसीचं नुकसान होत आहे, हे सरकार कुणाच्या बाजूचे आहे, कुणासाठी काम करते हे माझ्या ओबीसी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला लढावं लागेल. आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही लवकरच याची घोषणा करू असा इशारा दिलाय. दरम्यान सध्या मनोज जरांगे पाटलांची प्रकृती स्थिर आहे. मराठा समाजाकडून शासनाच्या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे, तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांकडून शासनाच्या भूमिकेला विरोध केला जातोय. विखे पाटलांनी मान्य केलेल्या मागण्यांसंदर्भात 2 दिवसात GR काढणार असल्याचं सांगितलंय, पण त्याला विरोध होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा असल्याने पुढे काय होतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. सोबतच ज्या मागण्यांसाठी मुंबईत आंदोलन केलं होतं त्या मागण्या तात्पुरत्या का मान्य झाल्या असाही सवाल विचारला जातोय. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मुदतवाढ दिलेली असल्याने या मुदतीमध्ये सरकार नेमकी काय भूमिका घेतं? पुणे, सातारा, औंध, मिरजची गॅझेट्स लागू होतात का? आणि प्रत्यक्षात किती जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळतं? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न असेल. जरांगे पाटलांचं उपोषण 24 तासात सरकारच्या शिष्टाईला आलेलं यश याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.